आणि माल वाहतूकदारांचा हा संप मिटण्याची चिन्ह जरी दिसत असली तरी मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात किंबहुना चकाला येथे पेट्रोल पंपवर आपापली वाहनं आणि दुचाक्या घेऊन नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली आहे। केंद्र सरकारनं हिट अँड रन केस प्रकरणात ज्या तरतुदी आहेत त्या लागू न करण्याचा निर्णय घेतला असला आणि ट्रान्सपोर्ट युनियननं संप मागे घेण्याची घोषणा केली असली तरी लोकांमध्ये प्रचंड गैरसमज निर्माण झालेत। त्यामुळे मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पेट्रोल पंपवर पेट्रोल भरून घेण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळल्याचं पाहायला मिळतं। आणि याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी सत्यम सिंग। मुंबईत पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपवर 2 चाकी गाड्यांच्या मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। आपण आहोत सध्या पश्चिम द्रुतगती महामार्ग मेट्रो स्टेशनच्या खाली पेट्रोल पंपवर आपण पाहिलं तर सकाळपासून आहेत मुंबईचे प्रत्येक पेट्रोल पंप आहे तो वाहन चालकांचा आहे। अशा पद्धतीने बाईक चालकांचा रांगा पाहायला मिळत आहे। खरं तर ट्रान्सपोर्ट आहे जे त्या ट्रान्सपोर्ट संप असल्यामुळे आहे तर मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये एक गैरसमज झाली होती की पेट्रोल आहे त्याच्या तुटवडा होणार आहे। त्यामुळे देखील मोठ्या संख्येमध्ये जे नागरिक आहे बाईक चालवणारे लोक आहेत ते देखील आता रस्त्यावर उतरले आहेत आपापल्या पेट्रोल भरण्यासाठी। मोठी आहे 2 ते 2 तासापासून रांगा लावून आहेत पेट्रोल भरण्यासाठी मोठी लाईन लावली आहे। खरं तर मुंबईच्या प्रत्येक पेट्रोल पंपवर असंच काहीतरी एकंदरीत चित्र पाहायला मिळतं। पण जे ट्रान्सपोर्ट युनियन आहे त्यांच्या आणि केंद्र सरकारचं बोलल्यानंतर आहे तर जे संप होतात ते कुठं ना कुठंतरी आता मागे घेतलेलं आहे। जे हिट अँड रन्स होतात सध्या ते स्थगिती केंद्र सरकारने आणले आहे। मात्र लोकांमध्ये एक गैरसमज झाल्यामुळे आहे तर मोठ्या प्रमाणात संपचा असल्यामुळे आहे ते या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी दुचाकी गाड्यांनी मोठी गर्दी केली आहे। कॅमेरामॅन अनिल पवारसोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।